उद्धव ठाकरे सोमवारी संभाजीनगर दौऱ्यावरती असणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या दौऱ्यांचा सपाट आपल्याला बघायला मिळतोय। यामध्ये गंगापूर असेल, वैजापूर, कन्नड तालुक्यामध्ये ठाकरेंच्या सभा पार पडतायत। उद्धव ठाकरे सोमवारी संभाजीनगर दौऱ्यावरती असणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या दौऱ्यांचा सपाटा बघायला मिळतोय। यामध्ये गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभा सुद्धा पार पडतायत। अलीकडे झालेल्या कोकण दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे हे गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यामध्ये सभा घेत आहेत, दौरा करत आहेत। सोमवारी संभाजीनगर दौऱ्यावरती उद्धव ठाकरे असणार आहेत। संभाजीनगर दौऱ्यादरम्यान गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभा पार पडतायत। कार्यकर्त्यांना संबोधित सुद्धा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंचा दौरा आता समोर येतोय। दौऱ्यांचा सपाटाच खरं तर बघायला मिळतोय। यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरेंनी कोकण दौरा केलेला आहे, ठिकठिकाणी त्यांच्या सभा सुद्धा झालेल्या आहेत आणि कोकण नंतर आता संभाजीनगर दौऱ्यावरती उद्धव ठाकरे असणार आहेत आणि या संभाजीनगरच्या दौऱ्यामध्ये गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा पार पडतायत। तर सोमवारी उद्धव ठाकरेंचा हा संभाजीनगरचा दौरा असणार आहे। या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी असतील, सभा असतील असा कार्यक्रम बघायला मिळतोय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा खरं तर आपल्याला बघायला मिळतोय। येत्या सोमवारी उद्धव ठाकरे हे संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत आणि संभाजीनगर दौऱ्यादरम्यान गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यामध्ये उद्धव ठाकरे सभा सुद्धा घेत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, उद्धव ठाकरेंच्या जो दौरा आहे त्या दौऱ्याचा सपाटा बघायला मिळतोय, सभा सुद्धा घेत आहेत, काय माहिती समोर येते? नक्कीच अमित, 12 तारखेला उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर राहणार आहे। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या 3 तालुक्यामध्ये ते संवाद सभा घेणार आहे। त्या तिन्ही तालुक्यामध्ये त्यांचा या दिवसात दौरात आहे आणि त्यानंतर दिवसभराचे 3 तालुक्याचे दौरे आटोपून संध्याकाळी ते छत्रपती संभाजीनगर मधले 3 जे मतदारसंघ आहेत, पूर्व, मध्य आणि पश्चिम, या तिन्ही मतदारसंघाची एकत्रित सभा घेणार आहेत। खरं तर हा मेळावा आहे, मात्र याचं सभेत रूपांतर होईल असं बोललं जात आहे। मोठी सभा देखील होणार आहे आणि हा दिवसभराचा दौरा 12 तारखेला उद्धव ठाकरे यांचा राहणार आहे। यामध्ये आपण पाहिलं की शिवसेनेचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। सर्वात मोठी उभी फूट जर म्हणता येईल तर ही छत्रपती संभाजीनगर मधून पडली होती, खिंडार शिवसेनेला इथून पडली होती आणि याच ठिकाणी आता जाहीर सभा, जाहीर मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहे। त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे कारण हाच तो हाय व्होल्टेज मतदारसंघ जिल्हा आहे ज्या ठिकाणावर 5 आमदार हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले होते। त्यामुळे आता या ठिकाणी उद्धव ठाकरे काय बोलतील या सभेतून ह्याकडे सर्वांचं लक्ष लागले आणि जे लोकसभेचं रणशिंग देखील याच ठिकाणाहून ते फुंकण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे। अमित, नक्कीच ठाकरेंच्या दौऱ्याचा सपाटाच म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।